इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी कथित पत्रकार प्रशांत कोरटकर हा कोल्हापूरमधील कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे। यातच आता वकील असीम सरोदे यांनी प्रशांत कोरटकरला कळंबा कारागृहाच्या पत्त्यावर अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे। दुसरीकडे जामीन अर्ज फेटाळल्यानं वरिष्ठ न्यायालयात धाव घेतलेल्या प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर सोमवारी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्या समोर सुनावणी झाली। यावेळी जामिनाबाबतचा निर्णय 9 एप्रिल रोजी होणार आहे। प्रशांत कोरटकर यांना जामीन अर्ज दाखल करताना न्यायालयात खोटी माहिती दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे। येत्या 7 दिवसात नोटीसला उत्तर द्या आणि लेखी स्वरूपात सावंत यांची माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा नोटीसीतून दिला आहे। या नोटीसीला 7 दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे। इंद्रजित सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला, त्यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करण्याचे विविध गुन्हे दाखल आहेत, त्यांना अटकही झाली होती असे विविध खोटे आरोप प्रशांत कोरटकरनं आपल्या जामीन केले, परंतु आम्ही आक्षेप घेतल्यावर त्यांनी हे आरोप मागे घेतल्याचं न्यायालयापुढे लेखी स्वरूपात मान्य केलं। त्यामुळे माझ्या आशिलाची मानहानी केल्याप्रकरणी त्यांना अब्रू नुकसानीची नोटीस बजावण्यात येत आहे असं असीम सरोदेंनी नोटीसमध्ये म्हटलं आहे।